नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर आज गुरुवार आहे, तर गुरुवार निमित्त अशा प्रकारे मी स्वामींची सेवा केलेली आहे. तर माझ्याकडे फुले नव्हती, तर तेवढ्यात एक गजरावाला, म्हणजे प्रत्येक वेळी तो गजरेवाला काका येतो इथे, तर त्यांच्याकडनं मी हे गजरे घेतले आणि छान अशी फक्त गजऱ्याने स्वामींची पूजा घातली होती. संध्याकाळी मी फुलं आणली आणि त्यातली मग थोडी फुलं मी स्वामींना अर्पण केलेली आहे. तर मी आज पहिल्यांदा स्वामींना अशा प्रकारे चंदनाची हार आणि चंदनाचे कानातील कुंडल अशा प्रकारे स्वामींना घातलेले आहे, चंदनाने तयार करून. तर तुम्ही हे अशा प्रकारे स्वामींना सजवता का ते नक्की कमेंट करा. स्वामींना मला सजवायला, त्यांना आवरवायला खूप आवडतं मला. पण स्वामींची जी ही मूर्ती आहे ना, तर ह्या मूर्तीच्या मापाचे मला वस्त्र भेटतच नाहीत आणि एक दोन ठिकाणी मी स्वामींचे वस्त्र शिवण्यासाठी देखील दिलं होतं त्यांना, पण त्यांनी काही ते मला शिवून दिलेच नाहीत. तर अशा प्रकारे स्वामींची कणातून पण कणभर अशी सेवा मी केलेली आहे. तर रोजची जी नित्यसेवा असते स्वामींची, तर ती काय करायची असते? तर प्रत्येक भक्तांना, स्वामींच्या जे नवीन सेवेकरी आहेत, तर त्यांना हाच प्रश्न असतो. मी देखील जेव्हा नवीन सेवेत होते तेव्हा मला देखील हाच प्रश्न होता की स्वामींची सेवा कशी करतात, नित्यसेवा म्हणजे काय असतं? तर तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्वामींचा जो हा ग्रंथ आहे, तर हा खूप म्हणजे खूप असा ऊर्जा देणारा, खूप शक्तिशाली, आपल्याला मजबूत बनवणारा, आपली प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवणारा असा हा स्वामींचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण जो कोणी करतो त्याच्या समस्या स्वामी हे काढतातच. त्याच्या प्रत्येक समस्यातून त्याला बाहेर काढतात. फक्त स्वामीवर तुम्ही विश्वास ठेवा. आता बरेच भक्त मी बघितलेले आहेत की ते स्वामींची सेवा करतात आणि त्यांच्या मनासारखं नाही झालं ना, मग ते स्वामींची सेवा सोडून देतात. तर असं करू नका. कधी कधी काय होतं ना, की आपलेच काहीतरी कर्म असतात, त्याचे प्रारब्ध आपण भोगत असतो आणि कधी कधी स्वामी देखील आपली परीक्षा घेत असतात. त्यामुळं कंटाळून तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. आपलं जे आहे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी तर आपल्याला देणारच, मग का स्वामींची सेवा सोडायची? आणि जे स्वामी सेवेत असतात ना, तर त्यांना खूप असे स्वामींचे अनुभव येतात. मला तर वाटतं की जे स्वामी भक्ती करतात त्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी अनुभव हे प्रचिती ही दिलीच असणार आणि देतातच स्वामी. प्रत्येक जो भक्त मनापासून सेवा करतो ना, तर त्यांना स्वामी भरभरून देत असतात. फक्त आपण धीर धरायचा आणि स्वामी सेवेत कायम स्थिर राहायचं. स्वामींची पाय अजिबात सोडायचे नाही. तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय करायची? तर नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जे हे ग्रंथ आहे, हे दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा स्वामी चरित्र सारामृत हे धार्मिक दुकानामध्ये देखील मिळतं. तर हे ग्रंथ तुम्ही आणा आणि यामधले 3 अध्याय रोज वाचायला सुरुवात करा. खूप छोटे छोटे हे अध्याय आहेत, तर हे रोज 3 वाचायचे आपल्याला. तर हा 3रा अध्याय. तर अशा प्रकारे रोज 3 अध्याय तुम्ही वाचा. 3 आज जर वाचून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4था, 5वा आणि 6वा, तिसऱ्या दिवशी 6वा, 7वा, 8वा, अशा प्रकारे रोज 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि 21 अध्यायाचं हे ग्रंथ आहे. 21 अध्याय यामध्ये असतात. तर ते 21 अध्याय पूर्ण झाले, जर समजा तुमचे 7 दिवसामध्ये हे 21 अध्याय पूर्ण झाले, तर परत आणि पहिल्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. परत पहिल्या दिवसापासून आणि 1, 2, 3, परत 3, 4, 5 अशा प्रकारे तुम्हाला परत हे वाचण्यास सुरुवात करायचं आहे. असं रोज आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर जपमाळ, या जपमाळेवर ही घ्या किंवा चंदनाची घ्या. ही चंदनाची आहे. तुळशी माळ घ्या किंवा ही घ्या किंवा स्फटिकाची घ्या. कोणती तुम्हाला घ्यायची आहे ती माळ तुम्ही घ्या आणि या माळेवर जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला रोज करायचा आहे. 3 माळेपासून सुरुवात करा. परत हळूहळू तुम्ही वाढवा. 5 माळ करा, परत 9 करा, परत 11 करा. रोज 11 माळी जप आपल्याकडनं झालाच पाहिजे. हा संकल्प घ्या की मी रोज 11 माळी जप करणार आणि रोज 3 अध्याय वाचणार. अशा प्रकारे तुम्ही संकल्प घ्या. रोज 11 माळी जर एका बैठकीत जमत नसतील तर हळूहळू, म्हणजे सकाळी 5 करा, 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही सेवा करू नका. त्यानंतर 5 करा किंवा संध्याकाळी राहिलेल्या तुमच्या ज्या 6 असतील त्या करा.
तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तशी तुम्ही स्वामींची सेवा करा. हीच आहे स्वामींची नित्यसेवा. हे 3 अध्याय आणि 11 माळी जप. तर तुम्हालाही स्वामींची सेवा करायची असेल तर अशा प्रकारे रोज सकाळी स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी जप, स्वामींची आरती आणि स्वामींचा नैवेद्य. तर अशा प्रकारे स्वामींची तुम्ही घरामध्ये रोज नित्यसेवा करू शकता. नित्यसेवा करण्यासाठी काहीही आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा खूप मोठं आहे, वाचनासाठी खूप वेळ लागतो, पूजेसाठी खूप वेळ लागतो, असं काही नाही. तुम्ही अध्याय तर जर तुम्ही रोज वाचायला बसला ना तर 5 मिनिटाच्या आत तुमचे अध्याय वाचून होतील. आणि 11 माळ जपसाठी तुम्हाला 20 मिनिटं तरी लागेल. पण तुम्ही जर थांबून जर जप करणार असाल, अगोदर 5 माळी किंवा 3 माळी पर संध्याकाळी आणि राहिलेल्या माळी जर करणार असाल तर तुम्हाला खूप सोयीस्कर अशी स्वामींची सेवा करायला होते. पण या सेवेचे खूप असे तुम्हाला फळ मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल, काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही उद्यापासूनच उद्या म्हणजे आजच पासून तुम्ही स्वामींची नित्यसेवा करण्यास सुरुवात करा. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल, हा ग्रंथ नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन हा ग्रंथ आणू शकता. जवळपास केंद्र नसेल तर तुम्ही धार्मिक दुकानाच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन देखील तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता आणि ही माळ कुठे पण तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता स्वामींची नित्यसेवा. तर या सेवेचे एवढे चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील, एवढे अनुभव तुम्ही अनुभवाल. म्हणतात ना, आपण स्वतः केल्याशिवाय आपल्याला ते अनुभव कळत नाही. त्यामुळे मी सांगण्यापेक्षा तुम्ही 8च दिवस घरामध्ये ही सेवा करून बघा. तुम्हाला किती घरामध्ये बदल घडतो हे तुम्हालाच कळेल. तर स्वामींची नित्यसेवा जरूर सगळ्यांनी करा. स्वामी हे प्रत्येक हाकेला धावून येतात. स्वामींची केलेली सेवा कुठेच वाया जात नाही. बघा, स्वामींनी कौल दिलेला आहे, किती छान स्वामींनी कौल दिलेला आहे. स्वामींची नित्यसेवा खरंच कुठं जात नाही. स्वामी तुम्हाला बहुतेक या व्हिडिओद्वारे जे हे व्हिडिओ बघत आहेत त्यांना स्वामी हे सांगत आहेत की तू सेवा कर, तू सेवा सोडू नको, तू सेवेला लाग. म्हणजे तुझ्या जीवनातील जे काही संकट आहे, अडचणी आहेत तर ते सोडवण्यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या समोर आहे संकटामध्ये. फक्त तू सेवेला सुरुवात कर, असा संदेश बहुतेक स्वामी तुम्हाला देत असतील. स्वामी तुम्हाला देखील या फुलाद्वारे जे हा व्हिडिओ बघत आहे तर त्यांना स्वामी संदेश देत आहेत की सेवा करा. खरंच स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही आणि ते कधीच स्वामी ती सेवा वाया देखील जाऊ देणार नाहीत. स्वामी प्रत्येक एका नामस्मरणाचं देखील तुम्हाला स्वामी फळ देत असतात. तर आपण केलेल्या रोजच्या नित्यसेवेचा आपल्याला स्वामी का फळ देणार नाहीत? तर श्रद्धेने आणि स्वामींवर आपल्या विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा. आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की आता सगळीकडे ही काउंटिंग मशीन उपलब्ध आहे. तर ही जी काउंटिंग आहे तर ह्या काउंटिंगनं खूप चांगला असा नामजप आपला होतो. आता माळ घेऊन आपण सगळीकडे जाऊ शकत नाही, माळ घेऊन फिरू शकत नाही. तर बसल्या बसल्या आपण हा बोटामध्ये घालायचा आहे. आपल्याला कसा बोटामध्ये ॲडजस्ट करता येईल हे ॲडजस्ट करण्यासाठी देखील आपल्याला हे दिलेले आहेत. तर ॲडजस्ट करून घ्यायचा बोटामध्ये आणि हे बटन फक्त आपल्याला दाबत राहायचं आहे अशा प्रकारे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर जसं आपण नाम जप करणार आहोत तसं आपण हे बटन दाबायचं आहे. काउंटिंग आपोआप होत राहत. तर ह्याद्वारे आपण नाम जप खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. बसता उठता काम करता आपण हे नाम जप करू शकतो. तर माळऐवजी तुम्ही हे वापरलं तरी तुम्हाला चालेल. जर तुम्ही बाहेर कुठे तर जात असाल, कामानिमित्त बाहेर असाल तर हे बोटामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे हे बटन दाबत दाबत आपल्याला नाम जप करायचं आहे. आपल्याला जर रिसीट करायचं असेल तर ही बटन दाबल्यावर हे सगळं आपण जेवढं काउंट केलेलं आहे ते जातं परत आणि परत नव्याने आणि काउंटिंग व्हायला सुरुवात होतं. तर खूप चांगलं असं मला हे वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं आणि प्रत्येकाने हे घ्यावं. खूप सोयीस्कर आणि खूप सोपं वाटतं आपल्याला नाम जप करण्यासाठी. आपण एकाच जागी बसून स्वामींचं माळ घेऊन जो जप करतो तर फिरता चालता बसता उठता काम करता आपण कसंही याद्वारे नाम जप करू शकतो. तर हे नक्की सर्वांनी घ्या आणि घरामध्ये रोज तुम्ही नित्यसेवा करा. आणि हे स्वामींनी फूल दिले त्याबद्दल स्वामींना म्हणजे केवढं आपण काय त्यांच्या आता स्वामींना
आभार मानणार आहोत. आणि आपण स्वामींच्या समोर कोटीनं जरी लोटांगण घातलेत ना तरी ते देखील कमी आहेत. पण स्वामींनी फूल दिले त्यामुळे मी खूप आनंदी आहे. स्वामी कधीतरच असा व्हिडिओ करत असताना फूल देत असतात आणि अचानक ते फूल तिथून फोटोवरून पडून इथं माझ्या समोर असं येऊन पडलेलं आहे. तर खूप खूप मला आनंद झालेला आहे. स्वामी पण गोड हसतायत फोटोमध्ये. तर तुम्हालाही स्वामींनी हा संदेश दिलेला आहे. जे जे हे व्हिडिओ बघत आहेत तर माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी हा खास करून स्वामींनी संदेश दिलेला आहे. व्हिडिओ करतानाच नेमकं फूल पडणं म्हणजे जे जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना स्वामींनी सांगितलेलं आहे की नित्य सेवा करा. नित्य सेवेसाठी आळस कंटाळा करू नका. नित्य सेवा रोजच्या रोज जशी जमेल तशी सेवा करा. तर आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.